गुड मॉर्निंग. तर आज आपण करन्सी पेअर अॅनालाइज करूया. त्यातला पहिला आहे जीबीपी एनझेड. जर आपण 6 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर मार्केट, जर आपण सेम ड्रॉ केली, लोअर लो स्ट्रक्चर आहे, तर मार्केट 0.5 पासून रिजेक्शन घेते. जर सॉरी 0.5 पासून रिजेक्शन घेते आणि ईएमए पण सपोर्ट करते मार्केटला, आणि खालून मार्केटचं स्ट्रक्चर एक हायर हाय बनत वर निघाले. आपण 3 मंथ मध्ये जर बघितलं, 3 मंथ मध्ये मार्केटनं हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट ही स्ट्रक्चर करत मार्केट वर निघाले. आणि मार्केट ह्या पॉईंट पासून एक रेजिस्टन्स ऍक्ट होते, जो की 50%चा लेवल आहे, फिफ्टच्या 50%ची लेवल आहे. जर आता आपण मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलो, तर मंथली टाइम फ्रेमवर हीच ओपनिंग क्लोजिंग पण म्हणू शकता किंवा अनवॉन्टेड पण म्हणू शकता, अनवॉन्टेड पण म्हणू शकता. त्यानंतर मार्केट एक हाय स्ट्रक्चर बनवत बनवत वर निघाले, आणि आता मार्केट एक रेजिस्टन्स पॉईंटला आहे. आणि मेन म्हणजे मार्केट आता मंथली टाइम फ्रेमवर 0.5 आणि 0.6च्या येतं, म्हणजे इथून एक अपसाईड मूव्ह येऊ शकतो. जर वीकली टाइम फ्रेमवर बघितलं आपण, तर ईएमए पण तिथंच आहे, आणि ही अनवॉन्टेड कॅन्डल बघितली तर आपण अनवॉन्टेड पण तिथं आहे. आणि जर आपण स्ट्रक्चर बघायला गेलो, तर काइंड ऑफ डबल बॉटम अँड रिट्रेसमेंट असं झालं. इथून एक अपमूव्ह येण्याचे चान्सेस आहेत. का तर ही जी वीकली कॅन्डल 3 थांबल्या, ही पहिली पण येऊन इथंच थांबली, ज्याने इथनं रिजेक्शन घेतलं. नेक्स्ट कॅन्डलला पण इथूनच रिजेक्शन घेतलं, आणि थर्ड कॅन्डल जी की रेड पडल्या, ती पण इथंच थांबल्या. इथनी बेरिश होती तो ब्रेक कर देते, आणि खाली ईएमए पण आहे, आणि अनवॉन्टेडचा एरिया आहे मेन म्हणजे. जर आपण डेलीत बघितलं, तर डेलीत मार्केट हाय स्ट्रक्चर बनवायला लागले. इथं डबल बॉटम बनवला, नंतर खाली आलं, पण ह्या लो नंतर हा हाय बनलाय, आणि त्यानंतर हा हाय बनलाय. त्यामुळे इथे एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. स्टॉप लॉस ह्याच्या खालचा राहील, टार्गेट मिनिमम इथपर्यंत आहे, म्हणजे 1:4चा हा ट्रेड आहे. जर 4 आवर जर आपण बघितलं, तर हा होऊ शकतो प्लॅन इथून, काहीच अडचण नाही. तर थोडंसं हायर स्ट्रक्चर बनवायला लागले, पण थोडासा 4 आवरला ईएमए रिस्पेक्ट करत झालाय. डेलीला ईएमए वर आहे, त्यामुळे थोडंसं डेलीला ईएमए पण रेजिस्टन्स ऍक्ट करते. त्याच्यामुळं थोडंसं सिनेरिओ म्हणजे थोडं बाईंगला काय म्हणतात, थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकते, पण स्लो अँड स्टडी इथून बाईंगच येऊ शकते. जीबीपी एनझेडडी मध्ये तर आपण बाय साइड स्ट्रेट प्लॅन करू शकतो. जर आपण युरो एनझेडडी बघितले 3 मंथ टाइम फ्रेम, तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले, आणि मार्केट ह्या पॉइंटला रेजिस्टन्स ऍक्ट करत होतं. तोच रेजिस्टन्स आत्ता पण ऍक्ट करते, म्हणजे मार्केट खाली आलं, नंतर वर गेलं, आणि त्याच्यानंतर मार्केटने ह्याच पॉइंट पासून एक रेजिस्टन्स घेऊन खाली आलं. त्याच्यानंतर वर जाऊन त्याच पॉइंटला एक रेजिस्टन्स रिॲक्ट केलाय, आणि नंतरची पण कॅन्डल तिथूनच खाली आली. त्यानंतरची वीक केली, पण कॅन्डलची क्लोजिंग वर दिलेली नाही. इथं पण मार्केटनं ट्राय केला, पण कॅन्डलची क्लोजिंग वर दिलेली नाही. आणि आता पण सेम कंडिशन, मार्केटनं ट्राय केला ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करायचा, पण मार्केटनं क्लोजिंग वर दिलेलं नाही. तर आता इथं आपण बघितलं, तर हाय स्ट्रक्चर बनवत मार्केट वर निघाले, आणि रेजिस्टन्स एरिया आता मेन म्हणजे मार्केट. आता जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं, तर मंथलीवर मार्केटचा हा जो रेजिस्टन्स आहे, त्याला मार्केट ब्रेकआउट देणं झालं, आणि
खालनं हा सपोर्ट. म्हणजे मार्केट आता रेंज मध्ये आहे का, पण बुलिशच आहे का, तर ईएमए चा पण सपोर्ट आहे मार्केटला. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर सॉरी वीकली टाइम फ्रेमवर बघितलं, वीकली टाइम फ्रेमवर जर बघितलं आपण, तर मार्केटमध्ये एक अपमूव्ह आलेली, त्यानंतर मार्केट एक्झॅक्टली ईएमए बेस थांबले, इतनी बेअरिश होती तो ब्रेक कर देते, हा कॉन्सेप्ट आपल्या इथे लागते. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 0.5 0.6च्या मध्ये इथून एक एक अपसाइड मूव्ह येऊ शकते यात. इथं आता पॅटर्न लिक्विडिटी पण आपल्याला भेटू शकते. ती कशी, तर बघा मार्केट हायर हाय बनवत वर निघाले, त्यानंतर मार्केटनं काइंड ऑफ ट्रिपल बॉटम असा स्ट्रक्चर बनवलाय आणि ब्रेकआउट दिलाय. जर हा ब्रेकआउट फेल झाला तर ह्या पॅटर्नची पूर्ण लिक्विडिटी मार्केटमध्ये ट्रेंड तयार होऊ शकतोय. होऊ शकतंय पण एक बाईंग प्लॅन होऊ शकते. थोडस वेट करून ट्रेड घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघूया युरो एनझेड डी. युरो एनझेड डी मध्ये आपण जर बघायला गेलो तर मार्केट हायर हाय बनवत वर निघाले हाय टाइम फ्रेमला, पण लो टाइम फ्रेमला मार्केट लोवर लो बनवते, लोवर लो बनवत 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 खाली यायला लागले आणि मार्केटनं एक्झॅक्टली सपोर्ट घेतलाय कुठं, तर ह्या अनवॉन्टेडला. म्हणजे मार्केट आता सपोर्ट पशी आहे आणि सपोर्ट पशी मार्केटनं एक हायर हाय फॉर्म करायला चालू केले. जर मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मार्केटनं ह्या रेंजचा ब्रेकआउट दिलाय. वीकली मध्ये जर बघायला गेलो मंथली मध्ये गूगल पे करतो मंथली मध्ये